महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। ओम द्योः शान्तिरन्तरिक्षगं शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदया शान्तिः वनस्पतया शान्तिर्विश्वदेवः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वगुण शान्ति शान्तिर्देवी विश्वकर्म देवता। गणपति बाप्पा सातारा परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी, पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यामध्ये इकडे प्लेआउट त्यात माझा सुद्धा हिस्सा आहे हे पहिल्यांदा होतो। मोहितेने बळजबरी मला गळ्यात मारल्यासारखा हा बाजूचा प्लॉट टाकलेला होता, म्हणून तुम्ही हे समजून घ्या। मला वैयक्तिक इंटरेस्ट असं त्यांनी सगळा घेतला असता, पण मोहितेने इतका हुशार माणूस आहे, त्यांनी 1 एकर त्याचा ठेवून गेला, 1 एकर माझ्याकडे टाकला। म्हणजे डेव्हलपमेंट पण झाली, सिमेंट रस्ता पण आला, ड्रेनेजचं कामही होऊन जाईल आणि रस्त्याचं कामही होत जाईल आणि त्याच्यामुळे रेटही वाढली। परंतु एक लक्षात घे, चांगले लोक आपल्या इथं असले पाहिजे। चांगल्या लोकांना या प्लॉट वाढ विकून प्रॉफिट कमवणं हे यापेक्षा चांगल्या लोकांना घर जागा देणं हे महत्वाचं आहे। उगाच तरी हा लेआउट असा सुंदर दिसला पाहिजे की या भागातील लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे आपण चांगल्या ठिकाणी नसता काहीतरी आपण एक लेआउट टाकायचा। मी अनेक लोक पाहिलेले लेआउट टाकताना 24 तास तुम्हाला गरम थंड पाणी मिळेल म्हणतात, तुम्हाला या सुविधा देऊ म्हणतात, त्या सुविधा देऊ म्हणतात, आणि जेव्हा तो माणूस प्लॉट विकत घेतो नंतर तो विकणारच कुठं जातो तेच कळत नाही नंतर। तर तू इथंच राहणारा माणूस म्हणतो इकडून तिकडून जाणार नाही कुठं, म्हणून तू सुद्धा या सगळं वैयक्तिक लक्ष त्या गोष्टीकडे दिलं पाहिजे। आयुष्याची कमाई लावून एखादा माणूस आपलं घर जेव्हा बांधतो त्या टायमाला त्याला ते समाधान मिळालं पाहिजे। नसतं जागा घेऊन पस्तावलो असा जर प्रकार जर झाला तर तो आयुष्यभर आपल्याला तळतळ देत असतो। आणि म्हणून मी कधी ह्या जमीनच्या याच्यामध्ये यासाठी पडलो नाही, जर आपल्याकडून एखादं काम झालं नाही तर तो ब्लेम हा आयुष्यभर आपल्यावर असतो। म्हणून हा लेआउट सुद्धा चांगला डेव्हलप करून आणि चांगल्या लोकांना मुद्दामून तुला सांगतो चांगले वाक्य यासाठी वापरतोय की एखादा माणूस जरी त्याच्यामध्ये वेगळा जर आला ना तर तो सगळा कुंभा खराब करू शकतो। म्हणून चांगल्या लोकांनाच हे प्लॉट द्यायचे, नाही विकले गेले हरकत नाही, पण देताना हा क्रायटेरिया जवळपास पाळलाच पाहिजे। तो नियम स्वतः घालून द्यायचा। आणि म्हणून होणारी सोसायटी ही इतकी सुंदर असली पाहिजे की त्या सोसायटीचा परिणाम सातारा परिसरावर झाला पाहिजे। बाकी सगळ्या लेआउटची कामं चालू आहेत, रस्त्याचं काम चालू आहे। आता राजू राजपूत त्याच्या बरोबर असल्यामुळे आताची मला दिसायला फास्ट होतं ना, लेआउट टाकायचं होतं म्हणून टाकलंच का? हे कधी मंजूर झालं नाही, 1.5 वर्ष झालं त्याला मंजूर होऊन। विकायच्या टायमालाच रस्ता बनवायला लागले पहिलं झालं ना, 1.5 वर्षापूर्वी मंजुरी दिली। म्हणून आता हे तरी काम फास्ट करा, चांगलं करा। आणि या भागामध्ये हा सगळा इकडून पूर्ण इकडे डेव्हलप होणारा भाग आहे आणि सगळ्यात चांगला परिसर हा झाला पाहिजे याची काळजी घ्या। तुम्हाला शुभेच्छा। आणखीन असेच लेआउट टाकत चाला आणि लोकांना विकत चाला, परंतु घेताना
प्रॉफिट हा जास्त नसावा. प्रॉफिट हा तेवढाच असावा जेणेकरून घेणाऱ्याला समाधान आणि विकणाऱ्याला समाधान असावं. तुम्हा सर्वांना जे काही त्याच्या टचमध्ये आहे त्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या नियमाप्रमाणे हा लेआउट डेव्हलप होणार आहे आणि या भागातल्या लोकांना परवडेल अशा साईजचे प्लॉट्स आम्ही या ठिकाणी टाकलेले आहेत, जेणेकरून भविष्यात हा सगळा भाग छान पद्धतीने डेव्हलप व्हावा म्हणून आम्ही या भागाला DP रोड एक मोठा अप्रोच पूर्वीचाच DP रोड आहे आणि इंटरनल रोड देखील 9-9 मीटरचे मोठे रोड टाकले. नियमाप्रमाणे ओपन स्पेस ठेवलेले आहे. जे काय कॉर्पोरेशनचे नियम असतील त्या पद्धतीने हा लेआउट केलेला आहे, जेणेकरून हा भाग सातारा परिसरात जो चांगल्या पद्धतीने विकसित व्हावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे. कितवी साईड आहे साहेब तुमची? मी तसा या व्यवसायामध्ये गेल्या 30 वर्षापासून आहे. माझ्या अनेक साईट या अगोदर झालेल्या आहेत, पण त्या छोट्या प्रमाणात होतं की फक्त 2 रोज बनले, कुठे 5 रोज बनवले किंवा कुठे 10 प्लॉट टाकले. मोठ्या प्रमाणात हा एक लेआउट आम्ही केला आहे आता. तर माननीय संजय शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्या सगळ्या सहकार्यामुळे आम्ही आता या ठिकाणी चांगलं लेआउट डेव्हलप करतो. फॅसिलिटीज काय राहणार आहे? फॅसिलिटी ज्या NA44च्या नॉर्म्सप्रमाणे ज्या फॅसिलिटी आहे त्या सगळ्या CC रोड, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, गार्डन, झाडे, जे काय 44चे नियम आहेत ते सगळे पाळूनच या ठिकाणी त्या फॅसिलिटी मिळणार. रो हाऊसेस वगैरे ठेवणार आहे? रो हाऊस नाही, ते फक्त ओपन प्लॉट्स आहे. ओपन प्लॉट ठेवणार आहे. किती क्षेत्र किती आहे? कमर्शियल प्लॉटचे क्षेत्र साधारण 3,500-4,000 हजार स्क्वेअर फीट आहे आणि आतले जे प्लॉट आहेत तर ते 1,200, 1,500, 2,000 या साईजचे ठेवलेले. पण स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देणार आहे का बाहेरचे कोणी अप्रोच होत असेल तर त्यांना पण देणार आहे प्लॉट? नाही, जास्ती करून स्थानिक लोकांनाच प्राधान्य दिलं जाईल. बाहेरचे लोक म्हणजे जे शहरात येत आहेत आता त्यांना तर ते जे प्रॉपर्टीच्या शोधात आहे त्यांना तर आपल्याला नाकारता येणार नाही, पण या आजूबाजूला या भाग जो डेव्हलप झाला आहे यांचेच कोणी नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, त्यांना नक्कीच प्राधान्य दिले जाईल, जेणेकरून जवळच्या लोकांना आपापसात एक जवळीक साधता येईल. शेवटी काय आवाहन कराल ग्राहकांसाठी तुम्ही? मी आव्हान एकच करेल की यानंतर सातारा देवळाईमध्ये कुठेही देखील प्लॉट घ्यायचा असेल तर ते NA44 घ्यावा, जेणेकरून ज्या काही टेक्निकली किंवा लिगली अडचणी येतात त्या भविष्यात कधी येणार नाही. NA44च्या प्लॉटमध्ये सगळे नियम फॉलो केलेले असतात, त्यामुळे त्याच्यात ग्राहकाची फसवणूक होत नाही. नसता इतर गुंठेवारीचे प्लॉट किंवा NA45चे ग्रामपंचायतच्या लेआउटच्या प्लॉटमध्ये अनेक लोकांच्या फसवणूक होतात. नंतर कुठंतरी तिथं DP रोड जातो, काहीतरी रिझर्वेशन असतं. या सगळ्या अडचणी किंवा या धोक्यापासून जर वाचायचं असेल तर कुठं जरी घेतलं तर NA44चेच प्लॉट